Hello, my dear students. This is Swati Patil, and I am presenting the last part of the third chapter JRD Tata in front of you all. In this particular video, we are going to conclude the third chapter. Okay, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर संपवतोय. शेवटचा पॅराग्राफ आपण बघतोय. शेवटचा पॉइंट बिनाइन बॉस हा पॉइंट आपल्याला कंप्लीट करायचा आहे. सो लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट थिंग. We are going to study the last paragraph, 5th, 6th and 7th paragraph in this particular video. Let's start with the 5th paragraph. A benign boss. In last video we have seen that how was the JRD as a leader and the motivator, how's his personality as a leader, how he has developed his own thoughts as a leader. एक लीडर म्हणून त्यांनी स्वतःची शैली कशी विकसित केली होती हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, हाऊ ही वॉज ॲज अ बॉस, अ बिनाइन बॉस असं म्हटलं त्यांना. बिनाइन मीन्स जेंटल, काइंड हार्टेड बॉस, एक अत्यंत दयाळू असा एक बॉस असे JRD होते. आणि त्याचे डिटेल्स आपल्याला या पॅराग्राफमध्ये स्टडी करायचे. लेट्स स्टार्ट. According to Tata, the crux of any successful labor policy lay in making workers feel wanted. One of the inherent drawbacks of modern industry with its large and concentrated labor forces was that each man felt that instead of being a valued member of a friendly and human organization, he was a mere cog in a soulless machine. See, what is the importance of JRD Tata? He said that द क्रस्क ऑफ एनी सक्सेसफुल लेबर पॉलिसी म्हणजे तुमच्याकडे जो कामगार वर्ग काम करतोय ते तुम्हाला सक्सेसफुली त्यांच्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे. क्रस्क मीन्स द इम्पॉर्टन्स, द इसेन्शियल थिंग इज दॅट लेबर पॉलिसीचा विचार करता दे शुड हॅव टू फील देम वॉन्टेड. त्यांना वाटलं पाहिजे कामगारांना, लेबर्सना, की काय मी एक कंपनीमध्ये कुणीतरी महत्त्वाचा भाग आहे, माझी ही पोझिशन तेवढीच मॅटर करते. आय एम द पार्ट ऑफ कंपनी, दिस कंपनी इज रन बिकॉज ऑफ मी. ही फिलिंग कुठेतरी त्यांच्या मनामध्ये आली पाहिजे असं टाटांना वाटायचं नेहमी. तर काय होऊ शकतं, आपण लेबर पॉलिसी सक्सेसफुली रन करू शकतो कंपनीमध्ये आणि त्यांच्याचमुळं कंपनी आपली चालते हे प्रत्येकाला, प्रत्येक कंपनीच्या ओनरला, बॉसला कळलं पाहिजे असं JRDचं म्हणणं होतं. ते पुढं काय सांगतायत, आधुनिक सध्याच्या मॉडर्न इंडस्ट्रीचा प्रॉब्लेम झालाय, एक ड्रॉबॅक आहे म्हणतात ते, जो एक्झिस्टिंगमध्ये आहे सध्या. इनहेरंट ड्रॉबॅक ऑफ मॉडर्न इंडस्ट्री म्हणजे काय, जो अस्तित्वात आहे सध्या. खूप सारे म्हणजे जे काही लेबर फोर्सेस म्हणजे जे काही कामगार वर्गांना राबवलं जातं तिथं काय होतं, दॅट इन्स्टेड ऑफ बिईंग अ व्हॅल्यूड मेंबर ऑफ फ्रेंडली ह्युमन ऑर्गनायझेशन ही वॉज अ मेअर कॉग इन अ सोललेस मशीन. असं होतं की मी एक कंपनीचा व्हॅल्यूड मेंबर असं समजण्यापेक्षा काय आहे, मी कुणीतरी, माझी एक पोझिशन आहे आणि त्या पोझिशनला कुणालाही व्हॅल्यू नाही आहे त्या पोझिशनची, अशी कुठेतरी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते कामगारांच्या. आणि परिणामी कंपनी आणि त्यांच्यामध्ये तितकं चांगलं रिलेशन निर्माण होत नाही असं टाटांना वाटतं. व्हॉट इज अ मेअर कॉग मीन्स आय एम जस्ट अ मेंबर ऑफ दिस लार्ज ऑर्गनायझेशन, आय एम अ मेंबर ऑफ दिस लार्ज बिझनेस. ओके, अँड असं त्यांना फील करून दाखवलं जातं की युअर पोझिशन इज नॉट इम्पॉर्टंट फॉर दॅट कंपनी, तुमची पोझिशन या कंपनीसाठी काहीही मॅटर करत नाही अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. त्यालाच काय म्हटलंय त्यांनी, मेअर कॉग असा शब्द वापरलाय. इन सोललेस मशीन म्हटलंय, म्हणजे कंपनी म्हणजे तुमच्यासाठी काही फिलिंग्स नाही आहेत त्या कंपनीकडं. ओके, एक मशीनसारखं तुम्ही त्या माणसाकडनं काम करून घेताय. Because of this, a worker's attitude towards management becomes one of the indifference, mistrust and coldness, often tinged with hostility. आणि या अशा कंपनीच्या वागणुकीमुळं, मॅनेजमेंटच्या वागणुकीमुळं काय होत राहतं, एक मिस्ट्रस्ट निर्माण होतं, अविश्वास निर्माण होतो, कोल्डनेस यायला लागतो म्हणजे माझं आणि कंपनीचं नातं फक्त त्या कामापुरतं आहे, या पलीकडे ती कंपनी माझी आहे, माझा भाग आहे आयुष्याचा, अशी कुठलीही भावना कामगारांच्या मनामध्ये निर्माण होत नाही. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलंय, मिस्ट्रस अँड कोल्डनेस ऑफन टिंग्ड विथ हॉस्टिलिटी. त्याला हॉस्टिलिटी मीन्स त्याची भावना तिरस्कारामध्ये रूपांतरित होते, तो तिरस्कार करू लागतो तो तिथला कामगार वर्ग कंपनीचा, आणि परिणामी त्यांच्या दोघांमध्ये कसलंही चांगलं रिलेशन राहत नाही. आणि त्याचा इफेक्ट काय होणार आहे, कंपनीला तेवढ्या ग्रोथवरती नेलं जाऊ शकणार नाहीये किंवा तेवढी ग्रोथ प्रोग्रेस होताना आपल्याला दिसणार नाहीये.
ही इज इझिली लेड टू द फिलिंग हिमसेल्फ द विक्टीम ऑफ कॉलस अँड अनफेअर ट्रीटमेंट. त्याला असं वाटतं की आय एम द विक्टीम ऑफ दिस अनफेअर ट्रीटमेंट. असा अविश्वास आणि चुकीच्या ट्रीटमेंटचा मी बळी पडलो आहे अशी प्रत्येक लेबरच्या मनामध्ये, कामगारांच्या मनामध्ये भावना यायला लागते. अँड लिटिल इज needed to make him look upon his employers as his enemies and break out into open conflict. आणि असं वाटायला लागतं की हे सगळे मॅनेजमेंटची टीम, हे सगळे बॉस, इथले सगळे मॅनेजर माझे काय आहेत, एनिमीज आहेत. अँड दॅट्स वाय द कॉन्फ्लिक्ट हॅज क्रिएटेड बिटवीन देम. आणि म्हणून एक संघर्ष निर्माण व्हायला लागतो, वादविवाद व्हायला लागतात आणि परिणामी ना त्या कामगारांची प्रोग्रेस होते ना कंपनीची प्रोग्रेस होते. सो म्हणून काय म्हणणं आहे GRDचं की दोघांमध्ये एक चांगला समन्वय असला पाहिजे, समन्वय साधता आला पाहिजे. कुणाला? बॉसला. की हा जो ड्रॉबॅक आहे मॉडर्न इंडस्ट्रीचा तो कुठेतरी निघून जायला हवा आणि कामगारांच्या मनामध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे असं GRDंना वाटतंय. होप यू आर गेटिंग ऑल द पॉइंट्स. लेट्स कंटिन्यू विथ द नेक्स्ट. Sixth paragraph we are going to start. Tata Steel became one of the earliest companies in India to have a dedicated human resources department. Tata is the first company of India who have the department, human resources department. मानवी संसाधन विभाग हा डिपार्टमेंटचा एक भाग असलेली ही पहिली कंपनी, म्हणजे पहिल्या कंपनीमध्ये मोडते टाटा कंपनी. काय? मानवी संसाधन विभाग म्हणजे काय? तिथं असलेल्या कामगारांप्रती जी काही काळजी घेतली जाईल किंवा त्यांच्यासाठी जे काही पॉलिसीज निर्माण केल्या जातील असं एक डिपार्टमेंट त्या कंपनीमध्ये होतं. आणि ही सुरुवातीचीच अशी कंपनी की ज्याने या गोष्टीला प्राधान्य दिलं, म्हणजे कामगारांसाठी ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंटची स्थापना केली आणि ते डिपार्टमेंट आपल्या कंपनीमध्ये राबवलं. हे अशी एक चांगली कंपनी होती. Expressing surprise that the company had functioned for so long without one, Tata commented, if our operations required the employment of, say, 30,000 machines tools, we would undoubtedly have a special staff and department to look after them. बघा, जर आपल्या बिझनेससाठी if our business has needed 30,000 machines, okay, if there is a necessity of 30,000 machines, so then obviously we should have that special staff. We can recruit them. आपल्याला त्यांना रिक्रूट करावं लागेल, तो स्टाफ अपॉइंट करावा लागेल. कशासाठी? तर त्या 30,000 मशीनचा सांभाळ करण्यासाठी. त्या 30,000 मशीन नीट चालल्या पाहिजेत याच्यासाठी एखादी कंपनी काय करेल? ऑब्विसली तो स्टाफ रिक्रूट करेल, त्याची भरती करून घेईल जॉबची. बट ते पुढं काय सांगतात बघा, टू कीप देम इन रिपेअर, रिप्लेस वेन देन नेसेसरी, मेंटेन देअर इफिशियन्सी, प्रोटेक्ट देम फ्रॉम डॅमेज एक्सेट्रा. आणि कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत? त्या मशीन्सला त्याची गरजेनुसार रिपेअर करण्यासाठी, रिप्लेस करण्यासाठी बिघाड झाला तर, आणि मेंटेन करण्यासाठी त्याची इफिशियन्सी, त्याची कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी, पात्रता, ती मशीन कितपत काम करते, त्या मशीन टिकावी म्हणून काय करावं लागेल? डॅमेज होऊ नये, त्याला सुरक्षित जागी ठेवावं लागेल. या सगळ्या गोष्टीसाठी काय करेल कंपनी? ऑब्विसली काळजी घेईल आणि स्पेशल स्टाफ रिक्रूट करेल. म्हणजे त्यांना सांगायचं काय? आपण इतकी काळजी मशीनची घेतो, सो ऑब्विसली वी शुड हॅव टू ट्रीट वेल टू द लेबर्स. ऑब्विसली आपल्याला आपल्याकडच्या एम्प्लॉईजना काय करावं लागेल? चांगलं ट्रीट करावं लागेल. ज्या अर्थी तुम्ही मशीनची काळजी घेताय त्या अर्थी माणसांची तर घेतलीच पाहिजे. सो दॅट्स वाय दे हॅड स्टार्टेड विथ द ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट. ओके, आणि म्हणून त्यांनी ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंटसोबत एक टायअप केला आणि ते डिपार्टमेंट आपल्या कंपनीमध्ये सुरू करण्याचं कारण म्हणजे कशासाठी? टू लुक आफ्टर द एम्प्लॉईजची काळजी घेण्यासाठी, टू स्टार्ट विथ द लेबर पॉलिसी, नवीन लेबर पॉलिसी सुरू करून कामगारांची काळजी घेण्यासाठी या गोष्टी करण्यात आल्या होत्या. तुमच्या लक्षात येत असेल नक्की टाटांनी फरक कसा सांगितलाय. म्हणजे काय? मशीनकडे बघण्याचा अप्रोच आणि माणसांकडे बघण्याचा अप्रोच हा सारखा असला पाहिजे असं टाटांचं म्हणणं आहे. सो नेक्स्ट थिंग इज we are going to continue with the next 7th paragraph of the chapter. It is the last paragraph. But when employing 30,000 human beings each with a mind and soul of his own, we seem to have assumed that they would look after themselves and there was no need for a separate organization to deal with the human problems involved. See what the opinion of JRD Tata. ज्यावेळी कंडिशन येते ॲट दॅट पॉइंट आपण काय करतो?
त्या सिच्युएशनला ती कंपनी विचार करते की इफ देअर इज अ नेसेसरी ऑफ 30,000 ह्युमन बिईंग, 30,000 मशीन्स लागले तर आपण काय केलं, स्पेशल स्टाफ रिक्रूट केला त्या मशीनची काळजी घेण्यासाठी. अँड इफ देर इज द प्रॉब्लेम ऑफ ह्युमन बिंग्स देन वी ॲज्युम दॅट ओके वी थॉट दॅट दे कॅन टेक केअर ऑफ देमसेल्व्हज, ते स्वतःची काळजी घेऊ शकतात. देर इज अ नो नीड ऑफ स्पेशल स्टाफ, नो नीड ऑफ स्पेशल डिपार्टमेंट. आपल्याला असं वाटतं की स्पेशल डिपार्टमेंटची इथं काहीही आवश्यकता नाही आहे. Jahangir Ratanjit Dadabhai Tata died in Geneva on November 29, 1930 and made his money in India. हा जो फरक सांगितला त्यांनी मशीन आणि ह्युमन बिंग्सला ट्रीट करण्याचा, तो फरक लक्षात यायला हवा. आणि प्रत्येक कंपनीनं जेवढी मशीनची काळजी घेतली जाते तेवढीच तिथल्या एम्प्लॉईजची, तिथल्या कामगारांचीही घेतली पाहिजे असं टाटांचं म्हणणं होतं. आणि तेच इट इज द सजेशन ऑफ द JRD. हेच एक सजेशन आहे बिझनेस, वेगळ्या वेगळ्या बिझनेसमनना किंवा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथे जिथे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, ऑर्गनायझेशन आहेत आणि भरपूर कामगार वर्ग काम करतो, त्या ठिकाणी कामगारांकडे या दृष्टिकोनातून, या अप्रोचने पाहिलं पाहिजे असं JRDचं स्ट्रॉंग म्हणणं होतं. सी जहांगीर रतनजी दादाबाई टाटा डायड इन जिनिवा ऑन November 29, 1993. 1993 साली 29 नोव्हेंबरला त्यांचं जिनिवा इथं निधन झालंय. अँड ही मेड हिज मनी इन इंडिया. आणि सगळा पैसा आणि सगळी गुंतवणूक जर त्यांनी कुठं केली असेल तर ती भारतामध्ये केली होती. फ्यू ॲड्रेस हिम विथ द फुल ऑफ पॉम्पोसिटी ऑफ द नेम विथ विच ही वॉज बॉर्न. ही वॉज सिम्पली JRD टू द वर्ल्ड अँड टू हिज फ्रेंड. जगासाठी ते JRD होते. एक त्यांचं पॉम्पोसिटी म्हणजे लाडाचं नाव किंवा टोपण नाव असं आपण म्हणूयात, किंवा एक सेल्फ इम्पॉर्टन्स दिलेलं नाव की ज्याला खूप महत्त्व आहे असं त्यांचं नाव कोणतं होतं तर JRD असं होतं. ते त्याच नावानं त्यांना हाक मारली जायची आणि त्याच नावानं ते प्रसिद्ध होते. JRD वॉज इंडियाज मोस्ट वेल नोन इंडस्ट्रियलिस्ट. भारताचे एक मानले गेलेले असे व्यावसायिक इंडस्ट्रियलिस्ट ते होते की ज्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. ही वॉज अ व्हेरी फेमस. ओके, ही हॅज दॅट पर्टिक्युलर स्टेट इन इंडिया. ही हॅज दॅट पर्टिक्युलर स्टेटस. ही वॉज रिस्पेक्टेड बाय द मेनी कंट्रीज and especially in India. Widely respected for his enormous contribution to the development of Indian industry. And obviously he was respected, he was revered for his contribution. Enormous contribution असं म्हटलंय. Enormous contribution means it is a huge contribution, great contribution for the development of the India and the aviation in particular. Tata headed India's largest industrialist conglomerate with uncommon success. Okay, conglomerate means आपण आधीच बघितले, इट इज द कॉपरेशन ऑफ डिफरंट बिझनेसेस. त्यांनी जे कॉपरेशन करून दाखवलं, सगळे बिझनेस एकत्र जोडून दाखवले, अनेक बिझनेसना एकत्र घेऊन काम करून दाखवलं, त्याचं असोसिएटेड बिझनेसमध्ये रूपांतर करून दाखवलं. त्या सगळ्या गोष्टी मात्र अतिशय स्फूर्तिदायक आहेत आणि त्याला आपण असं म्हणू शकतो की त्याला आपल्याला सलामच करावं लागेल, असं टाटांचं काम आहे. कॉंग्लॅमरेट विथ अनकॉमन सक्सेस. असं सक्सेस कुणालाही मिळालं नव्हतं एकत्र येऊन की जे हे टाटांनी करून दाखवलेलं आहे. बट दिस वॉज ओनली वन आस्पेक्ट ऑफ हिज लाईफ. ही वॉज ऑल्सो अ मॅन ऑफ ग्रेट सेन्सिटिव्हिटी. हा त्यांच्या आयुष्याचा एक भाग झाला. पण तुम्ही बघाल तर म्हणजे इतक्या रोलमध्ये परफेक्ट असलेला माणूस, इतक्या रोलमध्ये अगदी सरस सकस असलेला माणूस, आपण म्हणू शकतो की ही ऑल्सो हॅव अ ग्रेट सेन्सिटिव्ह माइंड. आपल्याला असं वाटेल की ही इज अ प्रॅक्टिकल पर्सन. नो, इट इज नॉट लाईक दॅट. इज अ व्हेरी मच सेन्सिटिव्ह पर्सन. ॲज अ ह्युमन बिईंग ही वॉज अ सेन्सिटिव्ह, ही वॉज अ काइंड हार्टेड मॅन. म्हणजे एक माणूस म्हणून पण ते तेवढेच सेन्सिटिव्ह होते की म्हणजे बाहेरच्या चुकीच्या गोष्टी म्हणण्यापेक्षा एखाद्याला समोरच्याला दुःख झालं तर आपल्याला वाईट वाटतं. म्हणजे आपली जर परिस्थिती असेल आणि आपल्याकडे सगळ्या वस्तू सोयीसुविधा असतील आणि समोरच्या एखाद्या व्यक्तीकडे नसतील तर आपलं मन हळवं होतं, बरोबर. आणि तीच सामान्य माणसाच्या मनातली जी भावना असते तीच भावना या व्यक्तीच्या मनात देखील होती. म्हणजे त्यांना ज्या वेळी भारतामध्ये गरिबी दिसली त्या वेळी त्यांना असं वाटलं की मी यासाठी काहीतरी करायला हवं, माझं कर्तव्य आहे समाजासाठी काहीतरी करणं, हे त्यांच्या मनामध्ये रुजलेलं होतं आणि ते त्यांनी करूनही दाखवलं. आणि म्हणून म्हणू शकतो आपण की ते खूप मनाने हळवे असे होते. Tata headed India's largest industrialist conglomerate with uncommon success, but this was only one aspect of his life. It was a one aspect of his life means हा त्यांच्या आयुष्याचा एक घटक झाला, एक भाग झाला. ओके,
म्हणजे आता एक भाग म्हणण्यापेक्षा आपण बऱ्याचसा स्टडी केलो असंही आपण म्हणू शकतो. लीडर, मोटिवेटर, बॉस, किती जणांसाठी तरी फ्रेंड म्हणू शकतो आपण, आणि किती जणांना तरी सपोर्ट केलंय त्यांनी, अगदी आर्टिस्ट पासून स्कल्प्टर्स पासून सगळ्यांनाच. सो एक भाग झाला. पुढचा भाग काय आहे? ॲज अ ह्युमन बिंग ऑल्सो ही इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह पर्सन. He was also a man of great sensitivity and was pained by the poverty he saw around him. ज्यावेळी दारिद्र्य, गरिबी दिसली त्यांना, म्हणजे बाजूबाजूला फिरताना वगैरे प्रवासामध्ये म्हणा, त्यावेळी त्यांना जाणवलंय की यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे, आणि त्यावेळी त्यांना फील व्हायचं. सो म्हणून आपण त्यांना सेन्सिबल असं म्हणू शकतो. पॉवर्टी मीन्स काय? गरिबी, दारिद्र्य. He saw around him and sought vigorously to alleviate it. And he was ready to do the things for the poor people. त्यांच्या वेलफेअरसाठी, त्यांच्या चांगल्यासाठी सतत काहीतरी करण्याची त्यांची धडपड असायची. सॉट विगरसली मीन्स फास्टली, लवकरात लवकर मी काय केलं पाहिजे, हे रिड्यूस केलं पाहिजे, या गोष्टी कुठेतरी रिलीव्ह केल्या पाहिजेत, संपवल्या पाहिजेत, अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती. रिमूव्ह करून टाकायला पाहिजे गरिबी भारतातनं, असं त्यांना सातत्यानं वाटायचं. सॉट विगरसली टू एलिव्हेट इट. एलिव्हेट मीन्स तेच, रिड्यूस करून टाकणे, रिलीव्ह करून टाकणे, कमी करून टाकणे. He also was a philanthropist who wanted India to be a happy country. As a philanthropist, as a social worker, as a rich person who makes effort, active effort for the welfare of the people, welfare of the society. असा एक श्रीमंत व्यक्ती की जो समाजातल्या चांगल्या गोष्टीसाठी धडपडतोय, समाजाचं हित करू पाहतोय. सो त्या फिलॉन्थ्रॉपिस्टच्या नात्यानं त्यांना असं वाटायचं की माय कंट्री इट शुड बी ऑलवेज हॅपी. ऑल द पीपल दे शुड हॅव देअर get their jobs. I have to create the job opportunities for the people. As a businessman, as a philanthropist, मी लोकांना जॉब पुरवले पाहिजेत, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. and did all he could to make it so. आणि त्यांना जे जे शक्य झालंय, जे जे पॉसिबल झालं, ते सगळं टाटाने करून दाखवलंय. A patron of the sciences, arts, and a man with a passion for literature, fast cars, skying and flying. फिलॉन्थ्रॉपिस्ट होते. नेक्स्ट काय, आपण आधी तर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या पाहिलेल्या आहेत. पॅट्रॉन ऑफ सायन्सेस अँड आर्ट्स म्हणजे एक फादर ऑफ आर्ट्स अँड सायन्स, आश्रयदाता म्हणूयात आपण, की ज्याने त्या सायन्स आणि आर्ट्सला उभारी दिली, जगवलं असं म्हणू शकू आपण. कित्येक कलाकारांना फायनान्शियली सपोर्ट देऊन, फायनान्शियल सर्व्हिसेस देऊन. अँड मॅन विथ अ पॅशन फॉर लिटरेचर. He has a very strong feeling for literature. He always likes to read the different books. ज्यांना साहित्याची आवड होती, वाचनाची आवड होती, लिटरेचरची आवड होती, त्याच्याबरोबरच कशाची आवड होती? फास्ट कार्स, स्काईंग अँड फ्लाईंग अशा गेम्सची पण आवड होती. स्काईंग, फास्ट कार्स माहिती असेल तुम्हाला. स्काईंग मीन्स काय तेही माहिती असेल. आपण बघतो की वेन वी यूज स्काईज टू ग्लाइड ऑन स्नो, बर्फामध्ये जेव्हा आपण त्या स्काईच्या मदतीनं एखादी स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करतो, त्याला आपण स्काईंग असं म्हणू शकतो. आणि फ्लाईंग, अशा सगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजची आवड, लिटरेचरची आवड, साहित्याची आवड असणारं हे व्यक्तिमत्व होतं. म्हणजे बघा, एका व्यक्तीकडे किती सारे गुण होते, आणि म्हणून आपण म्हणू शकतो की सर्व गुण संपन्न एक व्यक्ती म्हणजे JRD टाटा. Hope you have understood this chapter. If you have any kind of problem, you can ask me, you can comment me. Definitely you should have to share your opinion with me. Okay, my dear students, try to understand the topic properly. Listen the video again and again, then you will get each and every point properly. It is very important to solve the question and answer in your examination. So best of luck. Try to study hard. अभ्यास जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा व्हिडिओज ऐका. तुमच्यासाठी हे व्हिडिओज सातत्यानं अवेलेबल आहेत. तुम्ही परत परत रिपीट ऐकून चांगला अभ्यास नक्कीच करू शकता. सो द कन्क्ल्युजन ऑफ द टॉपिक इज व्हॉट द पर्सनॅलिटी ऑफ JRD टाटा, हाऊ ही वॉज ॲज अ लीडर, मोटिवेटर, बॉस, सपोर्टर, बायर, प्रमोटर, या प्रत्येक रोलमध्ये टाटांची काय कामगिरी होती, आणि त्यांनी कशा प्रकारे एक सजेशन दिलं बिझनेसमन्सना, किंवा आजच्याही काळाला ते लागू पडतं असं आपण म्हणूयात. या सगळ्याचा डिटेल स्टडी आपण या चॅप्टरमध्ये केलेला आहे. आणि लेबर पॉलिसी काय आहे, कामगारांशी कसं ट्रीट करायला पाहिजे, एम्प्लॉईजना कसं वागवलं पाहिजे, याचे सगळे डिटेल्स, ॲडवायजेस, सजेशन्स त्यांनी या चॅप्टरमध्ये आपल्यासोबत शेअर केलेले आहेत. सो वी हॅव स्टडीड द डिटेल हिस्ट्री ऑफ द
J.R.D. Tata. Let's continue with the remaining part, that is the difficult word from the last 3 paragraphs. A benign boss means a gentle, kind-hearted boss. Crusk, important point, essential point. Inherent, existing. Hostility, hatredness, तिरस्कार. Efficiency, capacity, capability, पात्रता. Pomposity, self-importance, the name which have a self-importance, JRD असं आपण म्हणू शकतो. एनॉमरस कॉन्ट्रीब्युशन, ह्यूज कॉन्ट्रीब्युशन, मोठं भरीव असं योगदान देणं देशाच्या चांगल्यासाठी, देशाच्या विकासासाठी. विगरसली, फास्टली. पॅशन, व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग, एखाद्या गोष्टीबद्दलची खूप आवड असणं, प्रेम असणं वेगळं आणि त्या गोष्टीशिवाय गोष्टीबाबतीत पॅशनेट असणं वेगळं. यू शुड हॅव टू पॅशनेट अबाउट युअर स्टडी, यू शुड हॅव टू पॅशनेट अबाउट इंजिनिअरिंग. आज इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली तर त्याच्याबद्दल इतकी पॅशन मनामध्ये ठेवा की काहीही केलं तरी मी काहीतरी वेगळं करून दाखवेन, हे सातत्यानं तुम्हाला वाटलं पाहिजे. फक्त आवड मी घेतलं नाही असं नाही. सो आय वॉन्ट टू इन्व्हेंट समथिंग, आय वॉन्ट टू क्रिएट समथिंग, आय विल बी द CEO ऑफ पर्टिक्युलर कंपनी, असं कुठंतरी मनामध्ये वाटू देत. नक्कीच त्या असं वाटलं तर हळूहळू काय होईल, त्या दृष्टिकोनातून पावलं तुम्ही टाकायला लागाल आणि नक्कीच तुम्ही सक्सेसफुल देखील होऊ शकता. ॲलिव्हेट मीन्स रिलीव्ह, रिड्यूस करणे, रिमूव्ह करणे. त्यांना असं वाटायचं की भारतातनं मी गरिबी काय केली पाहिजे, रिमूव्ह करून टाकली पाहिजे. सो दीज आर द डिफिकल्ट वर्ड्स. होप यू आर गेटिंग ऑल. We are going to continue with the next chapter, 4th chapter in the next video. Thank you so much.